तुम्ही कारले खात नसाल तरीही ही भाजी आवडीने खाल, कारण ही भाजी अजिबात कडू होत नाही। भाजीसाठी 4 मध्यम आकाराची कारली घेतलेली आहेत आणि ही कारली बारीक आणि पातळ कापून घ्यायची। आपण डाळ कारल्याची भाजी करतो तर भाजी शिजण्यासाठी आपण पाणी घालतो। पाण्याबरोबर कडू चव मिक्स होऊन भाजी जास्त कडू होते। भाजीवर 1 चमचा मीठ टाकून 10 मिनिट आपण हे बाजूला ठेवून देऊया। कारल्याला पाणी सुटलेलं आहे तर भाजी थोडीशी चोळून घ्यायची आणि पाणी टाकून 2 वेळा धुवून घ्यायची। कडू पाणी निघून जाते। कारल्याचे काप हे अगदी बारीक करायचे म्हणजे व्यवस्थित भाजले जातात। जर याच्या फोडी केल्या तर आतमध्ये मऊ राहतं कारला आणि कडू होतं। सुरुवातीला आपल्याला कारली भाजून घ्यायची आहेत। कारली अगदी खरपूस भाजली पाहिजे। कारली निम्मी अर्धी भाजून झालेली आहेत। जितकी कारली आहेत तितकाच आपल्याला कांदा घ्यायचा आहे आणि दोन्ही एकत्र पुन्हा एकदा भाजून घ्यायचे। कांदा जसजसा भाजला जाईल तसतसा कॅरमलाइज होतो आणि कांद्याला एक गोड चव येते आणि हीच कांद्याची गोड चव आपल्याला कारल्याला मिळते आणि कारलं कडू होत नाही। कारला आणि कांद्याचा रंग बदललेला आहे तर याच्यावर टाकूया हळद, तिखट, मीठ, थोडीशी साखर आणि भरपूर कोथिंबीर। अजून काही टिप्ससाठी टायटलवरील त्रिकोणावर क्लिक करा आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा।